नमस्कार, मी राजेंद्र उजागरे। आज आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आणि काही कार्यकर्त्यांशी आपण आणि पालघरचे उमेदवार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आज आपल्यासोबत भारत आदिवासी पार्टी पालघर लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार, त्यांना आता पार्टीने त्यांना आश्वासन दिलेले आहे की त्यांनी लोकसभेची इलेक्शन लढवावी म्हणून। आणि आपल्यासोबत त्यांच्यासोबत आलेले आहेत आपले त्यांचे विभाग प्रमुख पुणे पुण्याचे व पालघरचे, त्यांचं नाव अनिल तितकरे। तर आपण त्यांना एक प्रश्न विचारूया की भारत आदिवासी पार्टी पालघरमधनं उमेदवारी आपण ज्यावेळेस देत आहात, माननीय मोहन बारकू गुरे यांना तुम्ही उमेदवारी देतात, तर त्या कोणत्या ह्याच्यावरती तुम्ही आधारावरती त्यांची तुम्ही नेमणूक करत आहात आणि त्यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे आहात? तसं पाहता माननीय मोहन बारकू गुरे सरांचं शैक्षणिक सामाजिक ह्या कार्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि पालघर जिल्ह्याच्या कामासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आणि तो जिल्हा जो पालघर आदिवासी बहुल आहे, त्या बहुलमध्ये त्यांनी जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे ते खूप समाजामध्ये वाखाणण्यास इतपत योग्य कार्य आहे आणि ते त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना ही उमेदवारी जाहीर केलेली आहे। आपण मोहन बारकू साहेब, आपण काय याच्यावरती आपले मत मांडताल? जोहार। जय आदिवासी। पालघरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मी मागील काही वर्ष निवडणूक लढवलेल्या आहेत, 4 विधानसभा लढवलेल्या आहेत आणि ही माझी दुसरी लोकसभा निवडणूक आहे। ही राखीव जागा असल्यामुळे मी दावा करतो की आपल्यासाठी आहे, आदिवासीसाठी आहे म्हणून आपण दावा करायचा असतो। अन्यथा ती राखीव असती तर आपण इथे उभे पण राहू शकत नाही। जर पालघरच्या लोकांनी, माझ्या आदिवासी समाज बांधवांनी, जे काही पालघरमध्ये माझे आदिवासी बांधव आहेत आणि इतर समाज बांधव आहेत, वाढवणचे ज्या समाज बांधव आहेत, त्यांनी जर मला निवडून दिली, संधी दिली, तर पालघरमधले जे काही प्रस्ताविक राहिलेले जे विषय आहेत महत्वाचे, म्हणजे वाढवण बंदर तिथे होऊ नये असा तिथे नेहमीच उठाव होतो, तो थांबवण्यासाठी समाज उठाव करेल। त्याने जर सपोर्ट केला, सहकार्य केलं, त्याही प्रश्नावर बोलता येईल। एक मागील विषय आहे का डहाणू नाशिक रेल्वे, हा पण प्रकल्प तसा आहे, त्याला पण 30 वर्ष झालेली आहे। फक्त डहाणू नाशिक रेल्वे निवडणूक जर जवळ आल्या का तो विषय मांडला जातो, नंतर तो विषय पुढे जातो, आपण करत नाही। स्थानिक लोकांच्या सहभागाने ह्या पण विषयावर आपण बोलू शकतो। जर राहिलं पाणी प्रश्नामध्ये त्याच्या 5 अशी धरणं आहेत मोठमोठी, ते धरणाचं पाणी आजपर्यंत त्या तिथल्या स्थानिक आदिवासी बांधवांना किंवा इतर समाज बांधवांना झालेलं नाही। त्याचा पाणी पुरवठा होतो शहरामध्ये होतो। आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, हे गेली मी 25-30 वर्ष पाहत आहे। त्यामुळे जर आपल्या स्थानिक लोकांनी जर संधी दिली तर ही जी कामं आहेत ही लोकसभा खासदार या नात्याने आणि लोकांच्या सहभागाने ही कामं मी निश्चित पुरी करू शकतो। जोहार। जय आदिवासी। मी राजेंद्र उजागरे, NSS न्यूज आणि वंचित परिवर्तन न्यूजच्या वतीनं मी सरांचे इथे हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छाही देतो। त्यांना अजून काही सुचवायचं असेल तर त्यांनी सुचवावं अशी मी त्यांना विनंती करतो। या विधानसभेमध्ये जे खासदार आणि आमदार राहिलेले आहेत त्यांनी खूप वेळा सत्ता भोगलेली आहे। एवढे नाही, जे आता काही जे लोक राहतात ना, त्यांचे वाडवडील पण तिथे खासदार होते। तर प्रस्तावित जो एक आमदार आहे, खासदार आहे, त्यांनी पण 2 प्रतिनिधित्व केलेले आहे, पण त्याने हवं तसं कामं केलेलं नाहीत। एकंदरीत बघता जे काही समोर उमेदवार आहेत, युतीचे असो, महाआघाडीचे असो किंवा वंचितचे असो किंवा बहुजन विकास आघाडीचे असो, 2 उमेदवार तिथे जाहीर केलेले आहेत, बाकीचे जाहीर केलेले आहेत, पण भारत आदिवासी पार्टी
ही या आदिवासी राखीव मतदारसंघामध्ये निश्चितच उमेदवार देणार आणि जसं पक्षश्रेष्ठींनी मला मान्यता दिलेली आहे, माझ्या सहकार्याने प्रस्ताव मांडला, शिक्षण आणि जे राहिलेले सामाजिक कार्य, राजकीय कार्य किंवा छोटे मोठे उठाव आणि इतर समाजाच्या बाबतीमध्ये दिलेला पाठिंबा आणि लोकांपर्यंत पोहोचलेलो जे आहे, त्यामुळे तिथे माझी उमेदवारी निश्चित केलेली आहे. धन्यवाद सर. आज आपण NSS मीडियाच्या कार्यालयामध्ये आणि स्टुडिओमध्ये भेट दिलीत आणि आपलं मत मांडलं, त्याबद्दल खूप खूप आपलं आभारी आहे. धन्यवाद.